आणि ते सांगत असताना मी वेगवेगळी उदाहरणं देण्याचा प्रयत्न केला। वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये की जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की मराठा आणि कुणबी ही वेगवेगळ्या जाती आहेत। मग जर या वेगवेगळ्या जाती आहेत, डिस्टिंक्टली वेगळ्या आहेत, सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब आहे। 10% आरक्षण जे दिलेलं आहे स्वतंत्रपणे, ते आरक्षण आता प्रश्नांकित आहे न्यायालयासमोर, त्याच माननीय न्यायमूर्ती घुगे साहेबांच्या पीठासमोर आहे, लार्जर बेंच समोर आहे। त्या गोष्टीची पार्श्वभूमी सन्माननीय न्यायमूर्तीच्या बेंचला सांगितली। त्यानंतर दुसरा मुद्दा उपस्थित झाला, सांगितलं की परत कुणबी म्हणून आम्हाला ओबीसीत टाका। आता आरक्षण कोणते कोणते? 10% आरक्षण तर अगोदर